जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलंय. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. साई गणेश मलाड 2 बॅटर पाठवायचे. हॅलो, दोन्ही संघांना विनंती आहे तुमचा एक एक खेळाडू इकडे पाठवा प्लीज. 5 रनची पेनल्टी आहे. 5 रनची पेनल्टी. सामना सुरू व्हायच्या अगोदर जर तुमचा खेळाडू नाही आला तर 5 रनची पेनल्टी आहे. टुर्नामेंट सुंदर अशी टुर्नामेंट चालू आहे. लाईव्ह आहे यूट्यूबला. लाईव्ह तुम्ही GTC लाईव्ह वगैरे चॅनलवर जाऊन तुम्ही ही टुर्नामेंट पाहू शकता. सकाळपासून माझ्यासोबत जोडलेले माझे स्कोरर मित्र राहुल देखील इकडे आहेत. त्यांचे खूप खूप आभार. चांगली स्कोरिंग करतायत. सलग दुसरा दिवस 2 दिवस माझ्यासोबत स्कोरिंगचं काम करतायत. माझ्यासोबत GTC लाईव्हचे म्हात्रे सॅम म्हात्रे हे देखील माझ्यासोबत इकडे जोडलेले आहेत. तसेच 2 कॅमेरामॅन. सुंदर कॅमेरा वर्क तुम्ही इकडे बघताय. सुनील आणि कुणाल 2 आपले कॅमेरामॅन. चांगलं छायाचित्रण तुम्ही बघताय. यूट्यूबला लाईव्ह आहे GTC लाईव्ह. जावा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि टुर्नामेंट तुम्हाला कशी वाटते ते देखील सांगा. आपले सांताक्रूज विभागातील नामांकित पंच मंदार सर तसेच त्यांच्या सोबतीला गुरुभाई. चांगली पंचांची भूमिका तुम्ही सलग 2 दिवस बघताय. बॅट्समन आलेले आहेत. बॅट्समनचं नाव स्ट्राईकला कोण आहे? 2 बॅटर मैदानात आले ते पावसकर आणि सुनील. स्ट्राईकला येतो पावसकर आणि गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज मित्रा. बॉलरचं नाव रणजित. काय खुर्ची आहे ना काय बस. जे नियम आणि अटी आहेत त्या मॅच सुरू व्हायच्या अगोदरच तुम्ही विचारून घ्या. कोणत्या गोष्टीला डाऊट असेल तर. चला सामन्याला होते सुरुवात. पावसकर आणि सुनील फलंदाजीला आलेत. गोलंदाजीला आलाय तो रणजित. रणजितचा पहिला चेंडू. पंचांचा इशारा येतो. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू पूल केलाय. चेंडू जातोय 1 धावेसाठी. 1 धावेकडे कंप्लीट होते आणि 1 धावेत दोन्ही फलंदाज समाधान मानतील. सुरू असलेला सामना. साई गणेश डॉट बॉल येतोय. गोलंदाजी करतोय तो रणजित. पंचांचा निर्णय हा शेवटचा असेल. यावर कोणत्याही गोष्टीशी वाद करू नये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे येतोय. जज करतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय तो सुनीलच्या रूपात.
सुरेश सुंदर असा झेल टिपतोय, सुंदर जज केला. नवीन बॅटर मैदानात येतोय भारद्वाज. नवीन बॅटर मैदानात होतोय तो भारद्वाज. थोडीशी घाई करा प्लीज. रणजित पुढचा चेंडू घेऊन सन्मान दिलाय, चेंडूला हलक्याने खेळून काढलाय. एक रन इकडे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. थोडं तरी फंबल झालं ना या ग्राउंडला तर 1 चे 2 नक्की बनतात. लक्ष द्यायचं, या सगळ्या गोष्टी आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चेंडू झाले ते 4, धावसंख्या झाली ती 3. सुरू असलेला सामना साई गणेश मलाड वर्सेस जोगेश्वरी RJ11. चला पुढचा चेंडू घेऊन रणजित सन्मान दिला. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव इकडे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. सुंदरशी सुरुवात तुम्हाला बघायला भेटते. 5 चेंडूवर 5 धावा झाल्यात. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न. एक धाव इकडे कंप्लीट होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 6. सुंदर अशी टुर्नामेंट तुम्ही जी पाहताय, रुग्णसेवक चषक 2025 पर्व पहिले. या टुर्नामेंटचे सर्व आयोजक, सर्वांचे लाडके नेते, एक शिवसैनिक आणि रुग्णसेवक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, जितेंद्र जनावळे साहेब थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत उपस्थित होते. थोड्याशा कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागलंय. थोड्या वेळानंतर ते पुन्हा एकदा आपल्या बरोबर जॉईन होतील या टुर्नामेंटसाठी. सुंदर अशी टुर्नामेंट तुम्ही जी बघताय, ही टुर्नामेंट यूट्यूबला देखील लाईव्ह आहे. GTC लाईव्ह यूट्यूबला जा, GTC सर्च करा, GTC लाईव्ह याच्यावरती तुम्ही ही टुर्नामेंट पाहू शकता. GTC चे सॅम म्हात्रे हे देखील माझ्यासोबत उपस्थित आहे. सुंदर कॅमेरा वर्क. नवीन बॉलर मैदानात येतो तो लल्लू. गोलंदाजीला आलाय तो संघाचा कर्णधार म्हणून लल्लू. बघा कशी गोलंदाजी करतात. पहिला चेंडू सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणं हे चांगल्या खेळाडूंचं लक्षण आहे. एक धाव इकडे कंप्लीट होते. या ग्राउंडचं तुम्हाला वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये, प्रथम फलंदाजी करताना जर तुम्ही 35-40 धावसंख्या बनवली ना तर तुम्ही कुठेतरी सामन्यामध्ये येऊ शकता. सेकंड इनिंग तुम्ही बघितलंय किती मोठे षटकार मारतो, फक्त टाइम करतो तो. तसाच टायमिंग बघायला भेटतंय पावसकरच्या बॅटिंग मधून. एक सुंदरचा षटकार आला. पुढचा चेंडू लल्लू याचा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, कट केलाय पंच दिशेला. 1 रन. चेंडू झाले ते 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. एक मोठा फटका आला ना तर की सामन्याचं चित्र बदलतं. धावसंख्या वाढते, कॉन्फिडन्स वाढतो खेळाडूंचा. पुढचा चेंडू सफल झाले. मोठा प्रहार. चेंडू जातोय
चेंडू झाडाला लागून आत आला. 2 धावा इकडे कंप्लीट केल्या. बघता बघता चेंडू झाले ते 5. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 18. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. बराच काळ चेंडू हवेत राहिलाय. झेल इकडे सुटतोय. झेल जज करता आला नाही. खूप लांबून दुरून खेळाडू धावत आला आणि बघता बघता इकडे 2 धावा कंप्लीट केल्या. ओव्हर 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 आणि 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या इकडे होते ती 20. 10च्या सरासरीने संघ चालतोय. पहिला षटक जर बघितलं रणजित तर 6 धावा खर्च केल्या होत्या. नंतर लल्लू आला. एक मोठा प्रहार बघायला भेटला. त्याच्या ओव्हरमध्ये 14 धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे. बघायचंय काय होईल. थोडीशी घाई करा. पंचांना विनंती आहे. साई गणेश मलाड आणि जोगेश्वरी RJ11 सुरू असलेला सामना. RJ11 थोडीशी घाई करायची प्लीज. तुम्ही जे 4 बॉलर ठरवून ठेवा कोण आहेत. गोलंदाजीला आलाय तो जितू. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा 3रं षटक घेऊन गोलंदाज जितू. सामन्याला होते सुरुवात. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 20. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि इकडे फलंदाज धावबाद होतोय तो पावसकर. चांगल्या लय मध्ये दिसत होता. गरज नव्हती या फटक्याची ना या धावेची. रिस्क उचललं आणि ते मागात पडतंय आणि धक्का लागतोय तो साई गणेश या संघाला. पावसकरच्या रूपात नवीन बॅटर मैदानात येतोय तो कल्पेश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कल्पेशचा. 1 बॉल जातो फिल्डर कडे. काही गरज 25. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज RJ समोर जाईल तो अजय. पुन्हा एकदा व्हेरिएशन बघायला भेटतंय. पंच माझ्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ह्या 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 26. यानंतरचा होणारा सामना वर्ली पॅकर्स वर्सेस सांताक्रूज बॉईज. सांताक्रूज मधील नवीन नवीन खेळाडू तुम्हाला इकडे बघायला भेटतील. हितेश विश्वकर्मा उर्फ बच्ची सर्वांचा लाडका इकडे आलाय. साहिल देखील इकडे आलेला आहे. पुढचा चेंडू RJ याचा. हो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर होता पण इकडे फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात येतोय तो विनायक.
थोडी घाई करा प्लीज. चेंडू हवेत आहे. बॉलर स्वतः चेंडू खाली येतोय आणि सुंदरचा झेल आरजे याचा स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतः झेल टिपतोय आणि फलंदाजीकडे बाद होतोय तो कल्पेश. नवीन बॅटर मैदानात येतोय तो महेंद्र. स्ट्राईकला आलाय तो नवीन बॅटर महेंद्र. चेंडू झालेत ते 4. खोदून काढले चेंडूला. 1-1 जाईल. फिल्डरकडे एक धावेकडे कमली आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना महेंद्र बाद होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना महेंद्र इकडे बाद झाला आणि धावसंख्या झाली आहे ती 27. शेवटचा चेंडू. नवीन बॅटर मैदानात आलाय तो संदेश. आरजेचा शेवटचा चेंडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा घेतली जातो यष्टीरक्षकाकडे. पुन्हा एकदा धावबाद विकेट भेटते. सुंदर अशी गोलंदाजी केली आरजे याने. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. सुरू असलेला सामना साई गणेश मलाड वर्सेस जोगेश्वरी RJ 11 आणि साई गणेश मलाड या संघाने फलंदाजी करताना 27 धावा केल्या आणि 28 धावांचं आव्हान ठेवले ते जोगेश्वरी RJ 11 या संघासमोर. बघूया कोणता संघ इकडे विजयी होतो. यानंतरचा होणारा सामना वर्ली पॅकर्स वर्सेस सांताक्रुज बॉईज. ती देखील मॅच खूप चांगली असेल. कालच्या दिवसात 8 संघांनी सहभाग घेतला होता. त्यातून लायन्स ऑल स्टार हा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. सुंदर अशी लढत सामने आपल्याला काल बघायला भेटले. आज देखील तसेच सामने होत आहेत.
चला सामन्याला होते सुरुवात. दोन बॅटर मैदानात आलेत, अनिल आणि संकेत. आणि बॉलिंगला आलाय तो विनायक. चला सामन्याला होते सुरुवात. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज विनायक. सन्मान दिला चेंडूला, हलक्यातने खेळून काढलाय. एक धाव इकडे कंप्लीट होते. सुंदरशी टुर्नामेंट तुम्ही बघत आहात. रुग्णसेवक चषक 2025 पर्व पहिले. पुढचा चेंडू विनायक याचा. मोठा प्रहार समोरच्या दिशेने बघताय. चेंडू हवेत आहे. बराच काळ फिल्डर आला होता पण तर जज करू शकला नाही, त्यामुळे झेल इकडे सुटतो आणि जीवनदान भेटतंय ते संकेत याला. आणि 2 धावा इकडे प्राप्त झाल्या. या 2 धावांनी धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्या झाली ती 3. आव्हान खूप छोट आहे, लक्ष खूप छोट आहे. तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. जर तुम्ही कॅचेस घेणार तर तुम्ही मॅचेस जिंकणार. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर समोरच्या संघावरती येईल. कॅच घेणार तुम्ही, विकेट घ्या. तुम्हाला संघ इकडे विजयी करायचा आहे, तो असाच विजयी होणार नाही. तुम्हाला एफर्ट टाकावे लागतील. एक जीवनदान भेटले संकेत याला. बघायचंय काय होतंय. धावसंख्या खूप कमी आहे. विनायक पुढचा चेंडू. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. डॉट बॉल येतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. यानंतरच्या सामन्यामध्ये तुम्हाला इन ऍक्शन बघायला भेटतील. बच्ची, साहिल, अजून खेळाडू येत आहेत. पुढचा चेंडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आता बघितला चेंडू पडल्यानंतर आत आला. लेग बायचा इशारा येतोय. एक धाव इकडे भेटेल. सुंदरशी गोलंदाजी करतोय विनायक. त्याकडे व्हेरिएशन आहे. चेंडूला आत बाहेर करण्याची क्षमता आहे. पुढचा चेंडू जोरात टाकला होता. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंच माझ्याकडे वळतायत आणि 2 धावेचा इशारा येईल. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 6. चेंडू झाले ते 5. बॉल आहे माझे, बॉल दे ना. पहिली ओव्हर चालू आहे. पहिली ओव्हर आहे की पहिली ओव्हर है रे. पहिली ओव्हर में नया बॉल. कितना भी लंबा मारना है. बॉल 6 बॉल मारे तो भी नया बॉल. बट हां नया बॉल 2 रन वही सोच के आया था. सुंदर ऐसे भी देखता मैदान मारता. ये पहले सुंदर कैच कैसे किया. 2 बॉल मारेगा तो साजिद भाग के आता था. बैक साइड मत मार. नहीं डालेगा बैटिंग. थोडासा उशीर होतोय सामन्याला. थोडस घाई करा प्लीज. चेंडू झाले ते 5. धावसंख्या झाली ती 6. शेवटचा चेंडू. गोलंदाज विनायक थांबवून ठेवलं. एक संधी निर्माण केली होती. क्षेत्ररक्षकाने तिकडनं चूक झाली आणि तो जीवनदान भेटला संकेत याला. ते कितीसं महागडं ठरते ते बघायचं. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न होता.
डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 6. संधीचं सोनं करावं लागेल. झेल तुम्हाला पकडावे लागतील. विकेट घ्याव्या लागतील. डॉट बॉल आणावे लागतील. तर कुठेतरी जाऊन हा सामना तुम्हाला चांगला बघायला भेटेल. टार्गेट दिलंय ते 28चं आणि धावसंख्या झाली ती 6. 18 चेंडू 22 धावांची गरज. थोडं अंपायर लक्ष द्यायचं. थोडं घाई करा प्लीज. मीटिंग करू नका. सुंदर अशी टुर्नामेंट तुम्ही बघताय. ही टुर्नामेंट युट्यूबला देखील लाईव्ह आहे. GTC लाईव्ह वर जावा. ही टुर्नामेंट पहा. सुंदर कॅमेरा वर्क तुम्हाला इकडे बघायला भेटतंय. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय तो पंकज. नवीन गोलंदाज आलाय पंकज. समीकरण झालंय ते 18 चेंडू 22 धावांची गरज. हो हो सुंदर चेंडू. फुल टॉस होता. त्याला नीट ओळखलं नाही. मोठा प्रहार करण्याच्या नादात फलंदाजीकडे बीट होतोय. आणि पहिल्या चेंडूवरती 1 रन इकडे येतोय. पुढचा चेंडू. पंच माझ्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा निर्णय हा शेवटचा असेल. त्यावरती कोणीही आर्ग्यू करू नये. एक एक्स्ट्रा धाव भेटते व्हाईटच्या रूपात आणि या व्हाईटनी धावसंख्या झाली ती 8. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. 1 बाउंड चेंडू जातोय. फिल्डरकडे थ्रो करेपर्यंत सुंदर फिल्डिंग. सुंदर सुंदर थ्रो तुम्ही बघायला भेटते. पावसकर सुंदर अशी फिल्डिंग पावसकर कडून बघायला भेटते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी गमावला येतो जोगेश्वरी RJ11 या संघाने. लक्ष मोठं नाहीये. फक्त तुम्ही कसं पार करताय ह्याच्यावरती सर्वांचं लक्ष असेल. आउट कोण झाला? अनिल आउट झाला. नवीन बॅटर मैदानात येतो दीपक नवीन बॅटर. अनिलची जागा घेण्यासाठी येतोय तो दीपक. समीकरण इकडे बदललंय. 16 चेंडू 18 धावांची गरज. बॉल टू स्कोर आहे. जर तुम्ही बघायला गेलात तर सामना एकतर्फी झालेला आहे. पण हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही कोणती गोष्ट बदलू शकते. इकडनं जर सलग विकेट आली डॉट्स बॉल आले तर प्रेशर बनवू शकतो जोगेश्वरी या संघावरती. आणि एखादा मोठा फटका जर आला तर सामना कुठेतरी दूर निघून जाईल साई गणेश मलाड या संघाकडून. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पंकज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि आता जातोय चेंडू. 1 बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. सुंदर फलंदाजी. तिकडे क्षेत्ररक्षण बघायला गेला तर खराब क्षेत्ररक्षण. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. जज केला असता चेंडू तर कुठेतरी विकेट प्राप्त झाली असती.
संधी तुम्हाला भेटते पण त्या संधीचं तुम्ही सोनं करत नाहीये. संधीचं सोनं करायला शिका. तुम्ही नक्कीच पुढे जाल. पहिल्याच ओव्हरमध्ये जर तुम्ही बघितलात विनायकच्या तर पहिलीच कॅच उडाली होती. तिकडे देखील जीवनदान भेटलं. संकेत याला तो संकेत खेळतोय अजून देखील. सुंदर असा डॉट बॉल येतोय. ज्या संकेतने आता चौका खेळला त्याच संकेतला जीवनदान भेटलं होतं. पुन्हा एकदा पुन्हा जीवनदान भेटतंय. तो त्या संधीचं सोनं करतोय. पुढचा चेंडू सन्मान दिला चेंडूला. कव्हरच्या दिशेने खेळून काढला. एक धावेकडे कंप्लीट झाली. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. धाव संख्या झाली ती 16. जिंकण्यासाठी 13 चेंडू. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू आहे मित्रा. एक वाईट टाकलास ना. तेरा चेंडू 12 धावांची गरज. शेवटचा चेंडू. फुल टॉस घेतलाय बॅटीवरती. लोअर फुल टॉस होता. चेंडू जातोय. थांबायचे थांबायचे. धावू नका धावू नका धावू नका धावू नका. डिसिजन देतील. चेंडू जातो डिक्लेअर झोन 2 धावेसाठी. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. समीकरणीकडे बदललंय 2 धावांनी. 12 चेंडू 10 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 18. 12 मध्ये 10 पाहिजे. चला थोडं मॅचला थोडी घाई करा. 12 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजीला आलाय अजय. काय करामत करतो ते पाहायचंय. सामना अजूनही संपलेला नाहीये. कोणता संघ इकडे अजून विजयी झालेला नाहीये. समीकरण 12 चेंडू 10 धावा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज पुल केलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. अजय. अजयच्या पहिल्या चेंडूवरती येतात त्या 2 धावा. तुम्ही ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलंय त्याप्रमाणे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. शरीराचा वेध घेणारी जर तुम्ही गोलंदाजी कराल तर ती तुम्हाला साजेशी ठरणार नाही. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा जीवनदान. पुन्हा एकदा जीवनदान मिळतं. ही विकेट आहे अजय. ही विकेट होती. तुम्ही जीवनदान देताय आणि तुम्ही स्वतःहूनच तुमच्या संघाला या मॅच मधून बाहेर करताय. सारख्या सारख्या संधी भेटत नाही. ज्या संधी भेटतात त्याचं सोनं करायला शिका. नक्कीच तुम्ही पुढे जाल. झालेली वेळ परत येणार नाही. पुढचा चेंडू. मोठा प्रहार. 1 रन इकडे कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही ते बघायचंय. दोन्ही बॅटर एका धावेत समाधान मानतील.
या एक धावेने धावसंख्या पुढे सरकली ती 22. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. मोठा प्रहार, चेंडू निघाला 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 आणि तो जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि इकडे सामना संपतोय. विजय संघ होतोय तो जोगेश्वरी RJ11 हा संघ इकडे विजय होतोय. जिंकलेल्या संघाचे खूप खूप